ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. परमात्म्याच्या वर्णनासाठी सच्चिदानंद पदाच्या उपयोगाचं कारण भाग 2. ओव्या आहेत 12 आणि 13. ज्ञानदेव श्रुतीने परमात्म्याचा सच्चिदानंद पदाने का उल्लेख केला ते स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, ऐसी सदादी प्रतियोगीये असदादी तिन्ही लोटिता जालित राये सत्ताधिका. अशा प्रकारे सत, चित व आनंद यांचे प्रतियोगी असणारे जे सृष्टीचे असत, जड व दुःख हे 3 भाव त्यांच्या निवारणपूर्वक परमात्म्याच्या स्वरूपाचे दिग्दर्शन करण्यापुरती श्रुती सत्ता, प्रकाश व सुख यांची त्राती झाली आहे. पुढे म्हणतात, एवं सच्चिदानंदो आत्मा हा ऐसा सिद्धू अन्यथा व्यावृत्ती बोधू वाचकू नव्हे. अशा रीतीने परमात्मा सच्चिदानंदमय आहे असे जे वेदवचन आहे ते अभावरूप अशा अज्ञानरूप पदार्थांचे निरसन करण्यासाठी आहे, वस्तूचे म्हणजे परमात्म्याचे वाचक नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, ऐशा परी सच्चित सुख विरोधक असत जडाधिक धर्म जे का. तयांचा अभाव दाखवाया वेद सत्ताधिक शब्द योजी ब्रह्मी. मनोनिया सच्चित आनंद स्वरूप असे आत्मरूप हा जो बोल होय तो वाराया असत जडाधिक नव्हे तो वाचक आत्मयाचा. परमात्म्याचे श्रुतीने जरी सच्चित व आनंद या शब्दांनी वर्णन केलं असलं तरी तो परमात्मा त्यामुळे त्रिविध भेदांनी युक्त होत नाही. जे सत असते तेच चित व तेच आनंदरूप असते. हे तिन्ही शब्द त्याच्या ठाई एक वटलेले असतात. कापूर, अमृत, चंद्र व पाणी या दृष्टांतांनी स्पष्ट केलं. या 3 शब्दांची योजना का केली आहे ते सांगताना आता ज्ञानदेव म्हणतात की सदादी प्रतियोगी म्हणजे सत वगैरे शब्दांचे जे प्रतियोगी अर्थातच विरुद्ध अर्थाचे असत वगैरे जे शब्द आहेत त्यांचा निराश करण्यासाठी सत, चित व आनंद या शब्दांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. नास्तित्व, अज्ञान व दुःख परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत तर त्यांचा तेथे पूर्णतः अभावच आहे. अस्तित्व, ज्ञान व आनंद असे त्याचे स्वरूप आहे. हे सांगण्यासाठी श्रुतीने सत, चित व आनंद या शब्दांची योजना केली आहे. त्यामुळे त्या शब्दांना बोधक म्हणून अर्थ प्राप्त झाला. थोडक्यात असत, अचित व दुःख यांच्या सापेक्षतेमुळे सत, चित व आनंद या शब्दांना अर्थ प्राप्त होतो. म्हणून परमात्मा हा सच्चिदानंदमय आहे असे वेदवचन आहे ते अन्यथा व्यावृत्ती म्हणजे अन्यथा बोधाची व्यावृत्ती म्हणजे निराश करण्यासाठी आलेला आहे. व्यावृत्ती हा शब्द वि अधिक आ अधिक वृ या धातूपासून झालेला आहे. वृ म्हणजे निवड करणे, आच्छादने, तर व्यावृत्त म्हणजे झाकले जाणे, लपवणे, दूर जाणे, परावृत्त होणे. आत्मरूपाहून भिन्न असे जे जे भासत होते त्या आत्मरूपावर जे आवरणांचे थर होते ते दूर झाल्यावर उरते ते आत्मरूप. तेव्हा सच्चिदानंद हा शब्द बोधू वाचकू नव्हे, बोधाचा वाचक शब्द म्हणून आलेला नाही, तर तद्विरुद्ध शब्दांचे आवरण दूर करण्यासाठी श्रुतीने वापरलेलं आहे. यातून ते परमात्म स्वरूप केवळ ज्ञान मात्र आहे हेच सिद्ध होतं. ते असत नाही म्हणजे त्या सापेक्ष असणारे सत असेही नाही. ते अज्ञानरूप नाही म्हणजे तत्सापेक्ष ज्ञानरूपही नाही. व ते दुःखरूप नाही याचा अर्थ तत्सापेक्ष ते आनंद रूपही नाही असं ध्वनित होतं. जोपर्यंत ज्ञाता व ज्ञेय, अनुभव घेणारा व अनुभव घेण्याचा विषय असे द्वंद्व असते तोपर्यंत ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय असा भेद असतो. हा भेद मावळला की उरते ती केवळ आत्मवस्तू. ती अनुभवाचा विषय नसून अनुभव स्वरूप आहे. ज्ञेय असे जे जे अन्य ते ते नाहीपणात विरले की त्याबरोबरच ज्ञाता सुद्धा नाहीपणात विरून जातो व उरते ते केवळ स्वतःसिद्ध असे ज्ञानस्वरूप आत्मरूप. एकूण परमात्मा हा स्वतःच सत्तारूप, ज्ञानरूप व आनंदरूप आहे असा बोध सत, चित व आनंद ही पदेही करून देऊ शकत नाहीत. ती पदे फक्त तद्विरोधी पदांचा निराश करतात. त्या आत्मरूपाचा
स्वरूपबोध करून देण्याचे सामर्थ्य सापेक्ष शब्दांमध्ये कसे असणार? पुढच्या प्रकरणात ज्ञानदेवाने आत्मस्वरूपाचा बोध करून देण्यास शब्द कसा जात्याच असमर्थ आहे ते सप्रमाण सिद्ध केलेच आहे. सत, चित व आनंद ही पदे फक्त तद्विरोधी शब्दांचा निराश करतात हे सांगितल्यावर ज्ञानदेव पुढे आणखी दृष्टांत देऊन आपला सिद्धांत स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.